वळूया पुढील बातमीकडे। मुसळधार पावसामुळे उपराजधानी नागपुरात पूरस्थिती पाहायला मिळते। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे उपराजधानी नागपुरात पूरस्थिती पाहायला मिळते। अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरलेलं आहे। विदर्भात देखील पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूर असेल, नागपूर, गडचिरोली या ठिकाणच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडाली। प्रतापनगरमधील शाळेच्या मैदानात पाणी साचलं, त्यामुळे तब्बल 2,500 विद्यार्थी अडकून पडले होते। मैदानात पाणी साचल्यानं शाळेतच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर सोमलवाड शाळेला उद्या सुट्टी देण्यात आल्याची माहिती प्राचार्यांनी दिली आहे। मूळ लक्षात घ्या की परिस्थिती निर्माणच याच्यामुळे झाली आहे की ते समोर पाणी वाहून जायला जागा नाही अजिबात। नेमकं पावसाळ्यात खोदकाम केलं, नेमकं पावसाळ्यात केलं आणि शाळा सुरू व्हायच्या अगोदर 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी असताना केलं नाही। मी 14 तारखेला म्युनिसिपल कमिशनरला पत्र देखील लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये, आणि तरी सुद्धा हे काही झालेलं नाही। याची वॉर्निंग मी म्युनिसिपल कमिशनरला पत्र लिहून दिलेली होती। 1.5 तासात 110 मिलीमीटर पाऊस झाल्यानं शहरात ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात येतोय। नागपूर महानगरपालिका आयुक्तांनीही घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतलाय, तर दुसरीकडे नागपूर विमानतळ परिसरातही पाणी साचलंय। नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या लोखंडी पुलाच्या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली। नागपुरात मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाचे परिणाम जे आहेत ते दिसायला लागत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की रेल्वे स्थानकाकडून बसस्थानकाकडे जाणारा हा जो मार्ग आहे, या लोखंडी पुलाच्या खालचा जो बोगदा आहे, या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि यामुळे वाहतूक जे आहे ते पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। नागपूरच्या मोरभवन बस स्टॉप परिसरात सुद्धा मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। या पाण्यातून नागरिकांना आणि बसला वाट काढावी लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। नागपूरचं सिटी बस असलेलं मोर भवन या बसस्थानक परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या पाण्यातून जे आहे ते बस आणि प्रवाशांना मार्ग काढावा लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणी बाजूला जर बघितलं तर विद्यार्थी असो किंवा नागरिक जे आहे ते पाण्याच्या बाजूला कुठेतरी मार्ग काढून उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच परिस्थिती जी आहे ते निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। तो नागपुर, भंडारा, गोंदिया और जो वर्धा का जो कुछ रीजन्स है वहाँ पे भी जैसी संभावना है कि एक अच्छी रेनफॉल्स मिलेगी और जो कैटेगरी रहेगी रेनफॉल की इंटेंसिटी जो रहेगी वो वेरी हैवी तक मिल सकते हैं। मतलब वहाँ जो रेनफॉल्स रहेंगे 150 मिलीमीटर या उससे भी अधिक मिलने की संभावना है। तो अगले 3 दिन के लिए मतलब 48 to 72 आवर्स पूर्वी विदर्भ और जो पश्चिमी विदर्भ के जो कुछ जिले हैं उनको एक अच्छी बारिश मिलेगी।